नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जे काही बोलायचे आहे ते 19 मार्चला शिवतीर्थावर बोलणार राज ठाकरे। 20 वर्षांनी पुन्हा योगायोग 19 मार्चचा। राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या 20वा वर्धापन दिन हिरकणीवाडी येथे 9 मार्च रोजी संपन्न झाला। या वर्धापन दिनाच्या औचित्यावर मनसेकडून सदस्य नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली असून राज ठाकरे यांनी सदस्याचा अर्ज वर सही करत या मोहिमेचा शुभारंभ केला। यावेळी बोलताना जे काही बोलायचे आहे ते 19 मार्च गुढीपाडवा या शुभदिनी महत्त्वाची भूमिका व पक्षाचे विचार मांडणार असल्याचे सांगत 20 वर्षेपूर्वी पक्षाचा मेळावा झाला, त्याची दिनांकसुद्धा 19 मार्च होती। या वर्षीसुद्धा 19 मार्च आल्याने हा योगायोग असल्याचे सांगत सदस्य नोंदणी जास्तीत जास्त प्रमाणात हो व मेळाव्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राज ठाकरे यांनी या प्रसंगी केले। पक्षाची सदस्य नोंदणी 10 मार्च 2026 पासून सुरू होत आहे। याचा शुभारंभ 9 मार्च 2026 रोजी राज ठाकरे, सौ शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून स्वतः सही करत सदस्य नोंदणीची सुरुवात करण्यात आली। या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच, पण त्याचबरोबर शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार देखील हा किल्लाच। अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरू केली आहे असं राज ठाकरे यांनी सांगितले। मनसे पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीबाबत आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही, हे मुळात लक्षात घ्या। तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना मनसेमध्ये काम करायचे आहे, अशा सगळ्यांना आपल्याला आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे। तुमच्या सकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही, तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत। उदाहरणार्थ मार्केट, शाळा, मंदिर, कॉलेज, मैदान, बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत। येणाऱ्या दारांशी संवाद साधत त्यांना आपलंसं करत ही सभासद नोंदणी करा, असं राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलं आहे। दरम्यान सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यांनी रोपवेद्वारे रायगडावर पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले। तत्पूर्वी रोपवे परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह इतर पदाधिकारी दाखल झाले। किल्ले रायगडावरील शिरकाई माता मंदिर परिसरात मनसे कार्यकर्ते यांच्याकडून शंखनाद करत अभिवादन करण्यात आले। राज ठाकरे येण्यापूर्वी कार्यकर्त्यांकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती। किल्ले रायगडावरील रोपवे परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सकाळपासून दाखल झाले होते, तर या वर्धापन सोहळ्याला राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते किल्ले रायगडावर आले होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, रायगड।